हाय. आजच कट ऑफ लागलाय कंबाईनचा 62.50, जो की आतापर्यंतच्या कट ऑफ मध्ये सगळ्यात हायेस्ट कट ऑफ आलेला आहे. तर आता हा कट ऑफ का एवढा आलाय, त्याच्यामागे काही ऑथेंटिक आणि रिअल कारण माहिती पाहिजे. उगाच एवढे मोठे सगळे आज मी दिवसभर झालं पाहतो, व्हिडिओ बघितलं, काही सुद्धा लिटरली म्हणजे राज्यशास्त्रामध्ये सगळे प्रश्न बरोबर आले, इतिहासमध्ये सगळे प्रश्न बरोबर आले, म्हणून कट ऑफ पाडला. अरे हे कारण नाही आहे. ऑथेंटिक कारण मित्रांनो, काही गोष्टी लक्षात घ्या, की एक स्ट्रॅटेजी असते एमपीएससीची, की ज्या वेळेस काय होतं, जागा कमी असतात, ठीक आहे, जागा कमी असतात आणि कॉम्पिटिशन जास्त असतं, त्यावेळेस पेपर थोडासा इझी काढला जातो, क्वेश्चन्स आन्सरेबल असतात आणि त्यावेळेस काय होतं, कट ऑफ हा जास्त येतो. कारण जागा कमी असल्यामुळे त्यांना कमीत कमी कॅन्डिडेट्स पासआउट करायचे असतात प्रिलिमिनरीसाठी, मेन्ससाठी, ठीक आहे, त्याच्यामुळे कमी पासआउट. आणि ज्यावेळेस जागा जास्त असतील त्यावेळेस कट ऑफ कमी लागतो, कारण त्यांना जास्त कॅन्डिडेट्स प्रिलिमिनरी पास करून घ्यायचे असतात. कारण रेशो जो त्यांचा ठरवलेला असतो, एकास 10 असेल किंवा एकास 6 असेल, हा रेशो नुसार पेपरची काठिण्य पातळी सेट केली जाते आणि त्यानुसार तो कट ऑफ येतो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे फक्त हिस्ट्रीमध्येच क्वेश्चन सगळे सॉल्व्ह झाले, पॉलिटीमध्ये सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले आणि म्हणूनच कट ऑफ जास्त आला, असं काही नाही. ज्या पेपरचे क्वेश्चन सोपे आहेत, मी तुम्हाला जसं सांगितलंय, ते ऑथेंटिक आणि योग्य करा नाही, ही स्ट्रॅटेजी लक्षात घेत चला. ज्यावेळेस जागा कमी असतील त्यावेळेस पेपर थोडासा इझी होतो आणि कट ऑफ जास्त असतो, आणि ज्यावेळेस जागा जास्त असतील त्यावेळेस पेपर थोडासा पेपर हार्ड असतो आणि कट ऑफ कमी येतो. त्याच्यामुळे हे त्याच्यातलं खरं कारण, ठीक आहे. त्याच्यामुळं विनाकारण उगाच काहीही विश्लेषण करत बसू नका, की ह्या विषयाला वेटेज दिल्यामुळं त्या विषयाचं वेटेज असं असं काही नाही.